जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलेलं होतं। त्यानंतर आता सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी त्यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे। आपल्यासोबत राम जाधव आहेत, मराठा समन्वयक। काय नक्की आपली तक्रार आहे, काय आपला आक्षेप आहे? जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी एका कार्यक्रमामध्ये शिवाचा मुलगा संभाचे डोळे काढले आणि त्याचे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घातले। त्यानंतर जैन समाजामध्ये तारादेवीचा जन्म झाला आणि ते औरंगजेबाच्या विरोधात लढले असं चुकीचं वक्तव्य करून चुकीचा इतिहास सांगितल्याबद्दल आम्ही 1 तारखेला फौजदार चौधरीचे पोलीस निरीक्षक महादेवराव साहेब यांना आम्ही तिथं निवेदन दिलं। ज्या संभाजी महाराजांमुळे आम्ही स्वाभिमानी जगतो, ज्या ताराराणीमुळे आम्ही स्वाभिमानी जगतो, अशा महापुरुषांच्या विरोधात जर एक जैन मुनी चुकीचं वक्तव्य करत असेल तर त्यावर गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही गेल्या 6 दिवसापासून आम्ही वारंवार फौजदार चौधरीचे पोलीस निरीक्षक महादेवराव साहेब यांना आम्ही निवेदन देऊन पाठपुरावा करत होतो। अखेर त्यांनी आमची तक्रार दाखल करून न घेतल्यामुळं काल संध्याकाळी आम्ही पोलिसांचा जो ऑनलाईन जो वेबसाईट आहे त्याच्यावर आम्ही ऑनलाईन तक्रार दाखल केलेली आहे जैन मुनी यांच्या विरोधात आणि थोड्याच वेळात त्या बाबतीत मला आता फौजदार चौधरीतून बोलून येईल आणि त्यानंतर जैन मुनी यांच्यावर FIR दाखल करण्यात येईल। काय नक्की, कारण सातत्याने वादग्रस्त विधानं जे आहेत ती वेगवेगळ्या महापुरुषांबद्दल होताना पाहायला मिळतात राज्यभरामध्ये, कोणतेही महापुरुष असतील। काय नक्की यावरती काही विशेष कायदा येणं अपेक्षित आहे का? आपण मागं बघितलं सोलापूरकर असतील असे अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज बाबतीत चुकीचं वक्तव्य जास्त केलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सोलापूरमध्ये तेव्हा आंदोलन करण्यात आलं होतं। तेव्हासुद्धा शिवशंभू भक्तांची मागणी होती की आपण एक तिथं कायदा तयार करावा जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असतील, जे सर्व महापुरुष असतील यांच्या विरोधात जर कोणी चुकीचं वक्तव्य केलं, जर चुकीचा इतिहास सांगितलं तर त्यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी कायदा करावा म्हणून आमची सर्वांची मागणी होती। पण येथील राज्यकर्त्यांनी फक्त छत्रपतींच्या नावाने मतं मागण्याचं त्यांनी एक वारंवार मतं मागतात, पण ह्या महापुरुषांच्या विरोधात जे वक्तव्य करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। तेव्हा जर कायदा तयार केला असता तर ह्या जैन मुनी नयन सागर यांची धाडं झाली नसती आणि ह्या जैन मुनी नयन सागर यांनी जो वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आम्ही तक्रार दाखल करायला गेलो होतो तेव्हा महादेवराव साहेबांनी जर तक्रार दाखल करून घेतली असती तर आपण बघितल्यात परवा दुसरे जैन मुनी जे निलेश चंद्र यांनी नितेश राणे यांची छत्रपती एवढी उंची असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। ह्या संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कोणाची होऊ शकत नाही। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जो चुकीच्या पद्धतीने हे जैन मुनी सांगत आहेत हे खरंच एक दुर्दैवी गोष्ट आहे। मला ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा पवार असतील यांच्यावर विश्वास आहे ते विशेष आदेश बोलवून ह्या सर्व महापुरुषांबाबतीत एक कायदा तयार करतील जेणेकरून येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात कोणाची बोलाची धाडस होणार नाही। आपण पाहतोय खरं तर जैन मुनींच्या विरोधात ऑनलाईन तक्रार जी आहे ती आता दाखल झालेली आहे। त्यानंतर प्रत्यक्षामध्ये ती तक्रार जी आहे ती देखील दाखल होईल अशी एकंदरीत प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयकांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।